नमस्कार. एक राष्ट्र म्हणून भारताने जागतिक स्तरावर आपला मार्ग नक्की कसा निवडला? खरं तर यामागे फक्त राजकारण नाही, तर शतकांच्या संघर्षाचा इतिहास आहे आणि शांततेचा एक खोलवर रुजलेला विचारसुद्धा. तर आज आपण एक्झॅक्टली हेच समजून घेणार आहोत की भारताच्या परराष्ट्र धोरणाला नक्की कोणती तत्त्व दिशा देतात आणि त्यांची मुळं कुठून आली आहेत. चला तर मग सुरुवात करूया. हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे, कारण भारताच्या परराष्ट्र धोरणाची गोष्ट ही काही केवळ नियमांची किंवा करारांची नाहीये. ही गोष्ट आहे का नव्या स्वतंत्र राष्ट्राने स्वतःची ओळख आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी निवडलेल्या मार्गाची. आणि याचं उत्तर कुठे मिळेल? अर्थातच भारताच्या इतिहासात. तर सगळ्यात आधी बघूया या धोरणांची ऐतिहासिक मुळं. म्हणजे आजची धोरणं समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावंच लागेल. कारण म्हणतात ना, भारताचा भूतकाळच त्याच्या वर्तमानाचा आणि भविष्याचा आरसा आहे. आणि गोष्ट अगदी सरळ आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाची बहुतेक तत्त्व ही थेट परकीय राजवटीच्या अनुभवातून जन्माला आली आहेत. म्हणजे विचार करा, भारताने जे काही भोगलं, जो अन्याय सहन केला, त्यातूनच एक धडा घेतला आणि स्वातंत्र्यानंतर एक गोष्ट पक्की केली की जे आपल्यासोबत झालं ते जगात इतर कोणासोबतही होऊ द्यायचं नाही. आणि याच अनुभवातून जन्माला आला भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ, तो म्हणजे वर्चस्वाला ठाम विरोध. आता इथे बघा, ही तीनही तत्त्व आहेत ना, ती एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत. एकदम स्वाभाविक आहे नाही का? भारताने स्वतः वसाहतवादाचे चटके सोसले, त्यामुळे त्याचा विरोध करणं हे तर आलंच. मग साम्राज्यवाद म्हणजे काय, तर दुसऱ्या देशावर कब्जा करून स्वतःचा फायदा बघणं. यालाही भारताने नेहमीच नाही म्हटले. आणि तिसरं म्हणजे वंशभेद. भारत स्वतः इतक्या विविधतेने नटलेला देश आहे, त्यामुळे जगात कुठेही वर्णभेद होत असेल तर भारत त्याच्या विरोधात उभा राहणारच. पण हा विरोध फक्त नाही म्हणण्यापुरता नाहीये. ह्या विरोधाला एका सकारात्मक कृतीची जोड आहे. म्हणजे बघा, भारताने नेहमीच आशिया आणि आफ्रिकेतल्या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांना मदत केली आहे. का? कारण भारताला माहितीये की वसाहतवादामुळे ह्या देशांचं किती मोठं नुकसान झालंय आणि ते भरून काढायला मदत करणं हे कुठेतरी आपलं कर्तव्य आहे असं भारताला वाटतं. ओके, आता वळूया दुसऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या तत्वाकडे, अलिप्ततेचं धोरण. दुसरं महायुद्ध संपलं आणि सगळं जग दोन मोठ्या गटांमध्ये विभागलं गेलं. अशावेळी भारतासमोर एक मोठा पेच होता आणि भारताने निवडला एक तिसराच मार्ग. आता अलिप्ततावाद म्हणजे नेमकं काय? तर याचा अर्थ जगापासून लांब पळणं अजिबात नाही. याचा सरळ अर्थ होता की आम्ही कोणत्याही लष्करी गटात जाणार नाही, आमचे निर्णय आम्ही स्वतंत्रपणे घेऊ. आणि खरं सांगायचं तर ही त्या काळातली एक जबरदस्त खेळी होती. विचार करा, भारतासारख्या नव्या देशाला महागड्या युद्धांमध्ये अडकून पडण्याऐवजी स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करायला मिळालं. ही किती महत्वाचं होतं. इथे बघा, त्यावेळचं चित्र कसं होतं ते. एका बाजूला अमेरिकेचा गट तर दुसऱ्या बाजूला रशियाचा. दोन्ही महासत्ता भारताला आपल्या बाजूला ओढायला बघत होत्या. पण भारताने काय केलं? तिसराच, स्वतःचा स्वतंत्र मार्ग निवडला. आणि हा निर्णय किती महत्वाचा होता. स्वतःचं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी, कुणाच्याही दबावाखाली न येता आपला विकास करण्यासाठी हे पाऊल उचलणं खूप गरजेचं होतं. तर मग भारताचं धोरण फक्त विरोध आणि तटस्थतेपुरतं मर्यादित आहे का? अजिबात नाही. त्याचा तिसरा आधारस्तंभ आहे जागतिक शांततेसाठीची वचनबद्धता. आणि ही शांततेची कल्पना कुठून आली? तर ती आपल्या मातीतच रुजलेली आहे. गौतम बुद्धांसारख्या महान व्यक्तींनी दिलेला शांतीचा संदेश हाच तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणूनच भारताने नेहमीच जागतिक शांततेसाठी पुढाकार घेतला आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. शांततेचा पुरस्कार करणं म्हणजे कमजोर असणं नव्हे. निशस्त्रीकरणाबद्दल भारताची भूमिका खूपच प्रॅक्टिकल आहे. एकीकडे भारत म्हणतो की जगातली सगळी अणुबॉम्बसारखी शस्त्रे नष्ट व्हायला पाहिजेत. पण दुसरीकडे स्वतःच्या सुरक्षेसाठी, बाहेरील धोक्यांपासून वाचण्यासाठी भारताने स्वतःची अण्वस्त्रक्षमताही तयार ठेवली आहे. हा एक महत्त्वाचा बॅलन्स आहे. आणि याच बॅलन्सचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे भारताची नो फर्स्ट यूज पॉलिसी. म्हणजे काय, तर आम्ही कधीही स्वतःहून पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर करणार नाही. ही एक खूप मोठी गोष्ट आहे. हे भारताचा संयम दाखवतं आणि शांततेसाठी असलेली त्याची कटिबद्धता सुद्धा दाखवतं. आणि हे शांततेचं ध्येय साध्य करण्यासाठी भारत एकटा नाही. म्हणूनच भारताने नेहमीच संयुक्त राष्ट्रसंघाला म्हणजे UN ला खंबीर पाठिंबा दिला आहे.
कारण भारताचा विश्वास आहे की कितीही मोठे वाद असले तरी ते चर्चेने सुटू शकतात, युद्धाने नाही. ओके, तर ही सगळी झाली ऐतिहासिक तत्व. पण खरा प्रश्न तर आता येतो, आजच्या या इतक्या बदललेल्या जगात या जुन्या तत्वांना काही अर्थ उरला आहे का? ती आजही तितकीच महत्वाची आहेत? चला बघूया. आणि याचं उत्तर आहे हो. ही तत्व फक्त पुस्तकात लिहिलेली नाही आहेत. ती आजही भारताच्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय निर्णयाला दिशा देतात. मग ते मोठमोठे व्यापार करार असोत किंवा क्लायमेट चेंजवरची चर्चा असो, अगदी सायबर सुरक्षेसारखे नवीन विषय सुद्धा, या सगळ्यांच्या मागे कुठेतरी हीच मूलभूत तत्व काम करत असतात. आणि त्यामुळेच भारताला जागतिक स्तरावर स्वतःचा एक वेगळा मार्ग चोखाळता येतो. आणि इथेच आपण एका मोठ्या प्रश्नापाशी येऊन थांबतो. आजचं जग खूप बदललंय. नवी आव्हानं आहेत, जसं की आर्थिक स्पर्धा, सायबर वॉरफेअर, हवामान बदल. तर मग अशा परिस्थितीत स्वातंत्र्याच्या लढ्यातून जन्माला आलेली ही तत्व भारताला भविष्यातही योग्य मार्ग दाखवू शकतील का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.